हज यात्रेच्या तयारीची लगबग, कागदपत्रांची जमवाजमव आणि त्यात डोक्यावर टांगती तलवार होती ती 15 जानेवारीच्या डेडलाईनची। ही तारीख उलटली आणि अनेकांचं टेन्शन वाढलं। पण काळजी करू नका, कारण केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने घेतलेल्या एका निर्णयामुळे हजारो यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळालाय। तुमचंही बुकिंग किंवा पासपोर्टचं काम बाकी असेल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी। हज यात्रेसाठीची बुकिंग आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे। आता तुमच्याकडे 25 जानेवारी 2024 पर्यंतची वेळ असणार आहे। तर झालं असं की 4 डिसेंबरला आलेल्या नोटीस प्रमाणे ही मुदत 15 जानेवारीला संपत होती। सौदी अरेबिया सरकारचे नियम पाळता यावेत आणि ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून ही मुदत दिली होती। पण अनेक यात्रेकरूंची तयारी बाकी होती, त्यामुळे यात्रेकरूंचे हित लक्षात घेऊन मंत्रालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता मिळालेल्या या 10 दिवसात तुम्हाला 3 गोष्टी तातडीने करायच्या आहेत। पहिले तर तुमची राहिलेली बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा। दुसरी म्हणजे तुमच्या वैध पासपोर्ट हज कमिटी ऑफ इंडियाकडे किंवा तुमच्या संबंधित हज ग्रुप ऑर्गनायझेशनकडे लगेच जमा करा। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसूक पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन किंवा ऑनबोर्डिंग यशस्वी झालंय ना याची खात्री एकदा करून घ्या। पण अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने इथे एक सावधगिरीचा इशाराही दिला आहे। घाई गडबडीत तुमची फसवणूक होऊ नये म्हणून मंत्रालयाने स्पष्ट सांगितलंय की जर तुम्ही खासगी टूर ऑपरेटर सोबत जात असाल तर आधी त्यांची नोंदणी तपासा। त्या एजंटकडे सरकारचा मंजूर कोटा आहे का, त्यांना अधिकृत मान्यता आहे का याची खात्री केल्याशिवाय पैसे भरू नका। आणि शेवटचं पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे ही मुदतवाढ अंतिम असणार आहे। 25 जानेवारी 2024 नंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा तारीख वाढवून मिळणार नाही असं मंत्रालयाने स्पष्ट केलंय। त्यामुळे कसलीही वाट न पाहता आजच कामाला लागा आणि ही माहिती तुमच्या ओळखीच्या हज यात्रेकरूंपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचीही मक्का मदिनाला जाण्याची संधी हुकणार नाही। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।